गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे। अनंत श्री विभूषित स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराजांच्या पावन चरण कमली अत्यंत श्रद्धेने वंदन करून भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सावळाराम बाबा महाराज यांच्या जन्मशताब्दी पूर्व महोत्सवातली श्री महाराजांची ही चरित्र कथा या उपक्रमामध्ये वेळेवर आलेल्या श्रोत्यांचं उशिरा स्वागत करतो। या कार्यक्रमाला उशीर झाला कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे। महाराजांना व्यापक स्वरूपामध्ये मांडायला त्यांच्या अवतरणाला 100वे वर्ष आले। मला असं वाटतं की महाराजांचं जीवन इतकं मोठं आहे की तुम्ही जगात किती मोठा पेंडाल घातला तरी तो महाराजांच्या जीवनाला आणि कार्याला आवृत करू शकत नाही। परंतु सूर्याला आपण ओवाळायला जशी आपल्या वातीला धरून ओवाळतो तशी ही ज्योतीने तेजाची आरती म्हणजे ही कथा आहे। कार्य गोष्टी रूपाने समजून घेता घेता त्याचं तात्विक दर्शनही घडावं। आणि ती कथा आणि त्या कथांमधली प्रसंग आपल्याकरता जीवनाचं तत्वज्ञान ठरावं अशा स्वरूपाने महाराजांच्या चरित्राला वंदन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे। महाराजांचं 100वे अवतरण जुलै महिन्यामध्ये सुरू होईल, परंतु त्याचा सर्वदूर प्रसार प्रचार व्हावा याकरता सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन केलेला हा उत्सवी प्रपंच आहे। त्याचा उहापोह महाराजांचं नाव घेऊन आपण बरेच उत्सव केले, पण हा उत्सव महाराजांचं नाव घेण्यासाठी केलेला की ज्याच्या केंद्रस्थानीच महाराज असतील आणि त्या केंद्रबिंदूचा परीख सगळं वर्तुळ म्हणजे हा उत्सव आहे। आणि आमच्या मनात जे जे काही संकल्प होते त्याच्यापेक्षा 1000 पटीने महाराजांनी दिलं असं इथं बसल्यावर नक्की वाटतं।
आणि ह्या मंडपाचा कानाकोपरा महाराजांचं चरित्र सांगतोय, त्यामुळे त्यातलं थोडस मी इथं बसून सांगतो. दृक आणि श्राव्य या दोन्ही माध्यमातून हा मंडप आपल्याला महाराजांकडे पाहायला भाग होतो. त्यामध्ये महाराजांची ही चरित्र कथा आपण गाण्याचा प्रयत्न करणार आहोत. गायली जाणार नाही म्हणून गायचंच नाही असं थोडं आहे. या जगामध्ये सगळ्यात चांगला कोण चालतो असं ज्ञानोबांना विचारल्यावर ज्ञानोबा म्हणतात, या जगात राजहंसासारखं कोणालाच चालता येत नाही. पण मग आपल्याला राजहंसासारखं चालता येत नाही म्हणून काय आपण चालायचंच नाही? असं केलंय तर ते चालायचं नाही. ना तरी राजहंसाची चालणी भूतळी झाली या शहाणी. या भूतळावर शहाणा चालणार होतो, पण तसं आपल्याला चालता येत नाही म्हणून काय आपण चालायचंच नाही का? आपल्या आपल्या परीनं ते काम करावं. रामाचा सेतू जर बांधायला घेतला तर हनुमंताने डोंगर आणून टाकले, तर खारुताईने निदान आपल्या पाठीला थोडी माती चोळून 2 दगडांच्या फटीत तर भरावी ना. तसं मोठमोठ्या हनुमंताने टाकलेल्या शिळांमध्ये ही आपली कथा म्हणजे खारुताईच्या पाठीला लागलेली माती आहे, अशी माझी मती आहे. आणि आपण आपल्या परीनं, आपल्या पद्धतीने, आपल्या भावनेनं महाराज जशी कृपा करतील तसं आपण हे संत चरित्र गाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की चरित्र कोणी सांगावं. आता हे कोणी सांगावं हेच त्याचं उत्तर आहे. मला आणखी त्याचा वाढावा करायचा नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगू, चरित्र कोणी सांगावं हा प्रश्न असेल तर कोणी सांगावं हे त्याचं पहिलं उत्तर आहे, आणि दुसरं उत्तर आहे कोणीही सांगावं. का? कोणी सांगितलं पाहिजे संत चरित्र? पुण्यवंतांमध्ये जो पुण्यवंत असेल त्याने ही संत चरित्रच सांगितलं पाहिजे, आणि पाप्यातला पापी असला तरी त्यानेही ते संत चरित्रच सांगितलं. मी आपल्याला पटवून देतो. लोक म्हणतात त्याला तेवढं जमतं, असं ते लोकांना पटवून देतात. पाप्यातला पापी आहे, पुण्यवंतातला पुण्यवंत आहे. पुण्यवंतातला पुण्यवंत असेल तरी त्याने संत चरित्रच ऐकावं आणि सांगावं. का? तो पुण्यवंत राहिला पाहिजे म्हणून. आणि पाप्यातला पापी असेल तर त्यांनी संत चरित्र का सांगावं? तो पापी नाही राहिला पाहिजे म्हणून. सतत संत चरित्राचा आश्रय केला तरच सज्जन सज्जन राहील, आणि त्या संत चरित्राचा आश्रय केला तर दुर्जन कधीच दुर्जन राहणार नाही. त्यामुळं शहाण्या आणि सुज्ञ माणसाला सुद्धा संतांनी काही आज्ञा केल्या. हे बाबा, तू रिकामा बसू नको, बाकी उठाठेवी करू नको. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर परम पवित्रे सादर वर्णावे. चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. मनोभावे आदि वंदावे. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. नाम बोला
रंगे रंगे नाम बनावे नाम बनावे धर्म रंगे नाम बनावे नाथ महाराजांनी घालून दिलेली मर्यादा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वरामी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदामी. सगुण चरित्र या शब्दाचा अर्थ फक्त देवाची चरित्र असं नाही. एक निर्गुणाच्या समोरचा सगुण आणि दुसरा जे गुणासह आहे ते, जे गुणयुक्त आहे ते चरित्र वर्णन करावं. सज्जनाला सज्जनत्व टिकवायचं असेल तर त्याने सज्जनाचं चरित्र सतत नजरेसमोर ठेवलं पाहिजे. चांगलं करत राहिलं पाहिजे. चांगलं नाही केलं तर वाईट नाही घडणार असं नाहीये. उलट चांगलं करणं थांबवलं की मधला जो पॅसेज आहे तो वाईट कर्माला सापडणारच. म्हणून आहे तो सगळा पसारा चांगल्या कर्माने भरून काढावा. म्हणून सज्जनाला सज्जन राहण्यासाठी सज्जनाचं चरित्र सांगितलं पाहिजे. पाप्याला पापातून मुक्त व्हायचंय. संत चरित्र दोषमुक्त करतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले दुर्जनाचं आणि दुर्गुणाचं वर्णन करून जर वाचा दमली तर गुरुची सेवा करणाराचं नाव घ्यावं, निवांतपणा प्राप्त होईल. आसुरी लोकांचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबा म्हणाले होते आता गुरुभक्ताचे नाव घेऊ तेने वाचेसी प्रायश्चित्त देवो. समजा असं वाटलं की मागच्या महिन्यात आपण शेजाऱ्यांना लई शिव्या दिल्या आणि आता त्याचं वाईट वाटतं. ओव्या म्हणतात. काय बोललं पाहिजे ज्याचं त्यांनी ठरवलं. भले ओव्यांमध्ये शिव्या असल्या तरी अशा ओव्या बोला चालेल. ओव्यांमध्ये पण शिव्या असतात माहितीये तुम्हाला. तेवढ्यासाठी तरी ओव्या अभ्यासून ठेवा म्हणजे भांडण झाल्यावर काहीतरी नाविन्य मांडता येईल. इनोव्हेटिव्ह नॉवेल्टी. ज्ञानोबारांसारख्या डेंजर शिव्या पण कोणी देत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात दिसला देव का धावला त्याच्या मागे, दिसला देव का धावला त्याच्या मागे. असं कुठं भजन असतं काय? इतके दिवस अयोध्येला जायचं तेव्हा एका बाणानं व्हायचं, आता 3 बाण लागतात त्याला. श्रद्धेने जा, ट्रेंडिंगच्या मागे लागू नये. माऊलींना राग येतो अशा माणसाला. ऐसा खंड भजन करी उगान राही क्षणभरी आघवेन गाव स्वामी आहे उसेस. भले त्या शिव्या आहेत पण त्या होवे. आपण अधिकाधिक संत सज्जनांचं वर्णन केलं तर आपली वाणी दोषमुक्त होते. सगळ्यांचं वर्णन करून 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 ती वाचा थकते. कारण वर्णन केल्याशिवाय तर काम होत नाही. वर्णन न करता जे काम केलं जातं ना ते खरं काम आहे. साधी कोथिंबीर जरी शेजारणीकडून आणायची असली तरी किती एक अभंग घ्यावाच लागतो. तुझ्यासारखी माणुसकी कुणालाच नाही. त्याच्याशिवाय लोक तंबाखूला लावायला चुना देत नाहीत, त्याच्यासाठी पण चुना लावतात लोक. त्यामुळे छोट्या छोट्या स्वार्थांकरता आपण नको आणि मग या सगळ्यांनी वाणी दमते. त्याचं कारण आहे मनापासून इच्छा नसते पण परिस्थिती गरजेपोटी बोलायला लावते आणि त्या बोलण्याचं मग दम न होत. ती गोष्ट शिक्षा असते. मग अशा दमलेल्या वाणीनं आता खूप थकवा आलाय.
मग काय केलं पाहिजे? महाबळेश्वरला गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग सांगितलाय. अर्जुना, ऐके जेथ वाचा विसवे ते हरिकथा, ते साधू कथा. 9 अध्याय. वाणीला जिथं विसावा मिळतो, विश्रांती मिळते, ती साधू कथा. म्हणून त्या संत कथेचा, साधू कथेचा आपण आश्रय केला पाहिजे. ती संत कथा आपल्या जीवनाला परिपूर्ण करणारी आहे. का ऐकावं महाराजांचं चरित्र? चरित्र ऐकावं, पण चरित्र का ऐकावं? पहिलं ते ऐकावं. साधारणपणे संतांचं चरित्र ऐकण्याची काही कारण माझ्या समोर आहे, आणि ती कारण जर कळली तर महाराजांचं चरित्र आपण मनापासून ऐकू. किंबहुना त्या चरित्रात आपल्याला काय ऐकायचं आहे हे तेव्हा कळेल. कथा तीच असते, परंतु प्रत्येक ऐकणाऱ्यासाठी एकानं सांगितलेली कथा भिन्न भिन्न परिणाम देते. प्रत्येक जण जाताना वेगवेगळं घेऊन जातो. कोण म्हणतो हे छान झालं, कोण म्हणतो हे सांगितलं, ते सांगितलं. प्रत्येक जण त्यातली गोडी निराळी नाही. सप्त्यातून पण बाहेर जाणारे लोक छान असतात. अभंग छान घेतला होता, समजायचा हा काव्य रसिक आहे. कोण म्हणतो काय चाल म्हटली, सगळ्यांना नाचवले, समजायचा गायन रसिक आहे. कोणी म्हणतो इतके हसवले, हा कॉमेडी शोचा सभासद आहे. एखादा असंही सांगतो काय ताक बनलं होतं दुपारी. एकाच कार्यक्रमातून एवढे रिपोर्ट आले. आपापल्या रुचीप्रमाणे आपण व्यक्त होत असतो. म्हणून जर आपल्याला आधीच क्लिअर झालं की सावळाराम महाराजांचं चरित्र आपण काय ऐकत आहोत, त्यातून आम्हाला काय ऐकायचं आहे, ती जर दृष्टी आली तर हे श्रवण साफल्य आपल्याला प्राप्त होईल. पहिली बाब, आपण भक्ती मार्गीय आहोत, आणि भक्ती मार्गीयाच्या कर्माचा एक निकष आहे की त्याने करायचं कोणतंही कर्म फक्त त्यांनी जो विटेवर उभा आहे ना त्याच्याकडे पाहूनच करावं. सत्य आहे. पण जे सगळं ठरवतो हे सगळंच्या सगळं विठ्ठल केंद्री आहे. याचा सेंटर पॉइंट विठ्ठल आहे हे ध्यानात घ्या. गुगलचा पण तोच आहे, शोधा. काही करायला घ्या वारकऱ्याने, त्याचा केंद्रबिंदू पांडुरंग आहे. त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, वारकऱ्याची सर्वच्या सर्व आचार संहिता ही विठ्ठलाच्या आवडीचा विचार करते. तुम्ही सतत करत असलेलं नामस्मरण, नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाचे विद्यार्थी दररोज 5000 नामजप केल्याशिवाय झोपत नाही. बरोबर आहे? सगळे करताय ना? खरोखर करत असाल तर हे टाळ्या वाजवतील. हा, म्हणजे तुम्हाला नामजपाची सवय लागावी म्हणून मी असं बोललो. म्हणजे नामजप करणाराची कौतुक करण्याची यांना पण सवय लागली. दररोज 5000 नामजप, कपाळाला वैष्णवी गंध, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, वैष्णव दिसला की वाटणारा आनंद, आषाढी पंढरीची कार्तिकीची वारी, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचा निकष काय आहे? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नावाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, नावाचा
नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला गेलात तुम्ही तर त्याला गिफ्ट म्हणून काय नेणार? बरोबर. जसप्रीत बुमराहच्या जर पार्टीला गेलात तर बॉल नेणार. तसं पांडुरंगाला प्रसन्न करायचं आहे, मग काय करणार? तुळशीची माळ गळ्यात घालणार. तुला आवडते ना म्हणून. प्रेमाचा नियम आहे तत् सुखे सुखित्वम. त्याला जे प्रिय आहे ते आपण केलं पाहिजे. आपल्या गळ्यात ती तुळशी माळ हे आपलं कृष्णावरच्या प्रेमाचं प्रतीक आहे. एखादी गृहिणी म्हणाली, नवरा मला लई आवडतो पण मंगळसूत्र घालायचा मला जरा कंटाळा येतो. काय पतिव्रता असेल. बरोबर आहे. नवऱ्यावर काय हा जीव आहे आणि कंटाळा कशाचा? मंगळसूत्राचा. आता नवीन प्रकार आल्यात. एक जण म्हणते मी हातात घालणार आहे. आता नवरा हातात ठेव, मंगळसूत्र कुठं हातात घालते? जसं पतिव्रतेला मंगळसूत्राचा कधी कंटाळा येणार नाही, तसा कृष्ण भक्ताला तुळशी माळेचा कधीच कंटाळा येणार नाही. उद्या एखादी बाई म्हणाली, मी मनाचंच मंगळसूत्र घातलंय नवऱ्याचं. अरे बस, मनाचं कुठं मंगळसूत्र असतं काय? जर मनाचं मंगळसूत्र होऊ शकत नाही तर मनाची माळ कशी होऊ शकते? त्याला म्हटलं ना, तुळशी माळ कधी घालणार? आमची मनाचीच माळ आहे. त्याला जर जेवायला मनाचं दिलं तर चालेल का? खरं वाढावं लागतं का नाही? जगामध्ये दोन्ही प्रकारची माणसं भेटतात. एक मनाची माळ घालतो, एखादा मनाची माळ घालतो. मला म्हणायचं काय आहे, तुमचं देवावर प्रेम आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि त्याची रीत गळ्यात पवित्र तुळशीची माळ. म्हणजे हरिभक्ताला देवाच्या आवडीचं सगळं करायचं आणि त्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? सावळाराम महाराजांची चरित्रकथा. हे पहिलं कारण आहे. 12वा अध्याय शेवटचा श्लोक बोला. हे तु धर्म्यामृतमिदं ते हे गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य. काय आवडतं? अमृत गोष्टी आवडतात. किती? तेही प्राणा परवते आवडती मज निवते जे भक्त चरित्रा ते प्रशंसित. भगवान म्हणतात माझा जीव की प्राण आहे तो जो सावळाराम महाराजांचं चरित्र सांगेल. ही तर पहिलीच योजना आहे. अजून पुढे योजनांचा पाऊस आहे. संत कथा सांगणारा देवाचा जीव नाही, देवाचा देव होतो. पै प्रेमळाची देवाची वार्ता पंडुसुता माधु परम देवता
आपुलिया आपुलिया में आपुलिया महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली काय ओवी आहे माऊलींची? पै प्रेमळाची वार्ता अनुवादती जे पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ते आपुली परमदेवता आम्ही मानू. ती परमदेवता आहे माझी, म्हणून आपण संत चरित्र सांगावं. पुढे संत चरित्र सांगण्याचं हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, आपल्याला आपलं सत्य शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला संतांना शोधावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. संत शोधू लागलात की आपण आपल्याला शोधू शकू. ज्ञानोबांनी फार सुंदर दृष्टांत दिला. एका मावशीची गंठण हरवली, ते पण ह्या दिवसात. काय भाव आहे आता? 1,50,000. ते म्हणतात 1,50,000 रुपये किलो आहे सोनं. नाही नाही तर पत्ता विचारायला येतील लगेच. फक्त 10 ग्रॅम आणि गंठण होती 50 तोला. हरवली खोलीत, जीव खालीवर झाला. सोपं विचारतो, अंधाऱ्या खोलीमध्ये 50 तोळ्याची गंठण हरवली आहे. ती पहिल्यांदा गंठण नाही शोधायला जात, ती पहिल्यांदा दिवा शोधायला जाते. डोंबिवलीच्या पुढे सापडतो तो नाही, दिवा शोधायला जाते. मानपाड्यावरून अशी आगासन मार्गे काळो घालवतो ती, तो दिवा शोधते ती. का बरं? तिला माहितीये मला जे सापडलं पाहिजे, मला जे शोधायचं आहे ते शोधण्यासाठी ते शोधून देणारं शोधलं पाहिजे. हरवलाय दागिना, खोली अंधारी आहे आणि तो अंधार निवारण करणार माध्यम दिवा आहे. जर दिवा माझ्या हाती लागला तरच माझी हरवलेली वस्तू माझ्या हाती लागेल. आणि याकरता संत चरित्राचं सतत चिंतन केलं पाहिजे. त्यांच्याकडे पाहता पाहता आपल्याला आपलं सापडेल. दिवा पाहिल्यावर वस्तू सापडते, तसं संतांना पाहिलं की आपलं सत्य सापडेल. माऊली म्हणाली, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू, तैसे हरपले आपण पे पावे. तै संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सदा ऐकावे. आपण निदान 3.5 ते 5.5 तरी ऐकावे. त्यांना पाहायला घेतलं की आपल्याला आपलं चरित्र सापडतं. सवळाराम महाराजांना लोकांनी त्रास दिला तेव्हा महाराजांनी त्याला कसं रिॲक्ट केलं. त्यांना जेव्हा लोकांनी त्रास दिला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया केली, हे आपण त्यांचं चरित्र ऐकल्याशिवाय आपल्याला काय कळेल. आपल्याला जरा कोणी बोलायची खोटी, आपण मी काही तुकाराम महाराज नाही, मग तू का मंबाजी आहे. योगी पावन नवनाथ योगी पावन मनाथ योगी पावन मनाथ योगी पावन
पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध साहे अपराध अपराध साहे अपराध जनाचा जनाचा हे साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा युगरागे राले वने विश्वराजे राले वने विश्वराजे राले वने विश्वराजे ते किती शांतपणे सामोरे गेले असतील त्याला. या विचाराचा भाव आपल्याला महाराजांकडे पाहूनच शिकता येईल. असं कोणी प्रतिक्रिया करतं का? बरं, महाराजांची शरीरयष्टी इतकी मजबूत आणि इतकी उंचीपुरी होती, मनात आणलं तर उपद्रव देणाऱ्याला उचलून फेकून दिलं असतं महाराजांनी. सोपी गोष्ट नाही. कीर्तन चालू आहे, लोक तिथे येऊन धटिंगबाजी करतात, कीर्तन बंद करा. काही गावातल्या दुष्ट लोकांनी ही भूमिका महाराजांच्या बाबतीत घेतली. पूर्वी अशी भूमिका दुष्ट लोक घ्यायची, हल्ली कोणी पण घेतात. त्याच्यामुळे पेपर किचकट होत चालले. कीर्तन होऊ देणार नाही. महाराजांनी कीर्तन थांबवलं नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. त्यातलं एक जण म्हणाला, यांची टाळ काढून घ्या रे. अशा कार्यक्रमात सल्लागार फार असतात. महाराज शांत राहिले. टाळ काढून घेतल्यानंतर महाराज म्हणाले, घेतले टाळ तर घेऊ दे. आपल्याला देवाने हात दिले, टाळी वाजवली तरी कीर्तन होतं. आपल्याला थोडी गैरसोय झाली, परत ह्या गावात सप्त्याला तारीख द्यायची नाही. मी काय म्हणतो, आपल्याला मैदान एवढी सोपी झाली. महाराजांनी कसल्या खेळपट्टीवर धावा काढल्यात, त्यामुळे देवाला सुद्धा त्यांची अशी दखल त्यामुळेच घ्यावी लागली. त्या त्या प्रसंगांना कसं सामोरं जावं याचं उत्तम मार्गदर्शन महाराजांचं जीवन. म्हणून ती चरित्र कथा गायली पाहिजे. 2. तिसरा विचार. पहिलं कारण कळलं, देवाला आवडतं म्हणून. दुसरं कारण, आम्हाला आमचं सत्य त्यांचं चरित्र ऐकल्याशिवाय कळणार नाही म्हणून. तिसरं कारण, आम्हाला लोकांना
जे सिद्धांत समजावून सांगायचे आहेत त्या सिद्धांताला दृष्टांत म्हणून दुसरं काय सांगणार आहात? आजही खरं बोलण्याचा सिद्धांत जर सांगायचा असेल तर लोकांना 5,500 वर्षे मागं जावं लागतं आणि नाव धर्मराजाचं घ्यावं लागतं. आता एखाद्याचं नाव धर्म वगैरे असू शकतं, पण फार अपेक्षा काही करू नये. उलट माणसं असं पावलाला म्हणतात. हल्ली खऱ्याचा जमानाच नाही राहिला. याला जमाना आणि सांगतो जमाना. लोक म्हणतात हल्ली माणूस तसा सक्सेस होतच नाही. लबाड्या थोड्याफार कराव्याच लागतात आणि लबाड्या खपून घ्यायला प्रमाणाच्या बाहेर आहे. लटिका तुका लटक्या भावे तर त्यांच्यासाठीच बनवतो. लबाड लोक पण प्रमाण वापरतो, लबाडीने वापरतो. एखादा सिद्धांत जेव्हा अशक्यप्राय कोटीतला वाटतो त्यावेळेला दृष्टांत काहीतरी तर द्यावाच लागतो. कारण हे मान्य कसं होणार? सोडायचा नाही त्याकरता याद्या पुराणांमधून दिल्या जातात. शिबी दधीची हरिचंद्र नरेसा धर्म सहित कोटी कलेसा रंती देव बली भूप सुजाणा धर्म सहेवसै संकट नाना. किती अडचणी आल्या, किती संकट आली तरी धर्माचा मार्ग सोडू नये यासाठी याद्या द्याव्या लागतात. कोण कोण सांगितले? शिबी, दधीची, हरिचंद्र, रंतीदेव आणि बलिभूप या सगळ्यांनी अडचणीच्या काळातही आपला धर्म सांभाळला. प्रतिकूल काळातही विठोबाचा गजर सावळाराम महाराजांनी केला. जे आज म्हणतात ना काय नाही परमार्थाच्या सारखं वातावरण राहिलं नाही. अरे वातावरण राहिलं नाही, तुझ्या वातावरणाची आबळ झाल्यावर तू वातावरणावर येतो. महाराजांनी कसं केलं असेल? आणि इतक्या प्रतिकूल काळामध्ये जेव्हा कशाचाच काही पायपोस नाही, महाराजांनी त्या काळात हा कीर्ती ध्वज डोलाने फडकवत ठेवला. आपल्या मंडपाच्या समोर जो ध्वज आहे ते नुसतं मांजरपाटाचं गेरूत रंगवलेलं कापड नाही, महाराजांनी भजनाचा रोवलेला झेंडा आहे तो. विठूचा गजर हरिनामाचा जय हो. रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. हरिने झेंडा रोविला. हरिने झेंडा रोविला. प्रभुने झेंडा रोविला. प्रभुने झेंडा रोविला. गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. संतांचा मेळा गोपाळांचा डाब मांडिला. गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
नामाचा झेंडरो आहा आहा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी राम मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडी वाळवंटी चंद्र राम मांडिला हरे डाव मांडला हरे राम मांडिला डाव मांडला हरे राम मांडिला विठूचा गजरारी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला डाव मांडला सुवर्णाचा मांडिला सुवर्णाचा कोटा डाव मांडला आटपाटा सुवर्णाचा डाव मांडिला हरीन डाव मांडला डाव मांडिला कृष्णाने डाव मांडला कृष्णाने डाव मांडिला विठूचा गजरारी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला गजर हरी नामाचा झेंडा रोविला तुम्ही जे नाचत होते ना हाच तो फडकणारा झेंडा आहे आपल्या सर्वांच्या अंतःकरणामधला भक्तिभाव डोलायला लागणं झेंडा फडकतो तसा भाव डोलायला लागणं यासाठी महाराजांनी कष्ट केलेत मेहनत घेतली मी दुपारी म्हणालो एरवी साधूला माणसाचा देव बनवायचा असतो पण महाराजांना एवढं जास्त काम करावं लागलं ज्याला देव बनवायचंय त्याला पहिलं माणूस बनवावं लागलं आणि कोणत्या माणसात राहून माणूस बनवायचं ज्यांना शिष्टाचार कळतो त्या माणसांमध्ये सुद्धा साधूने फार राहू नये भगवद्गीता म्हणते अरतीर जनसंसदी भगवद्गीता जनसंसदेत राहणं त्याला प्रिय नाही जया जनपदी खंती बहु एकांतावरी प्रीती पण वैकुंठवासी सावळाराम महाराजांनी
दोन्ही गोष्टी बरोबर पेलल्या आणि तोलल्या म्हणजे आपण नीट निरीक्षण जर केलं, महाराजांच्या जीवनपटाचा देखावा जो रेखाटलाय त्यामध्ये 5वं चित्र आणि 7वं चित्र हे एकमेकाच्या विरुद्ध आहे. ते चित्र आपलं चित्र नीट होण्यासाठी रेखाटलंय. 5व्या चित्रामध्ये सावळाराम महाराज भंडारा डोंगरावर अनुष्ठान करतात आणि पांडुरंग व्याघ्र रूपाने त्यांना दर्शन देतो. हे त्या क्रमाने लावलेल्या 5व्या चित्रात आहे. आणि 7व्या चित्रामध्ये सावळाराम महाराज डोंबिवलीत भाग्योदय बिल्डिंग बांधतात, आळंदीला पंढरपूरला धर्मशाळा उभी करतात, मलंगड जवळ ढोके गाव आहे तिथे ज्ञान मकरंद नावाचं विद्यालय उभं करतात, ज्याचं आताचं नाव संत सावळाराम महाराज विद्यालय आहे. या दोन्ही गोष्टी परस्पराच्या विरुद्ध आहेत. का? एकांतात रमणारा माणूस लोकांतात फार काळ टिकत नाही, त्याला प्रिय वाटत नाही. दोन्ही गोष्टी कशा काय सांभाळायच्या? हा तर व्याघात आहे. खरं तर व्याघात कळतो. एक जण म्हणाला, काकड्याची खरी मजा झोपेत. या वाक्याचा अर्थ सांगा बघू मला. काकड्याची खरी मजा, जर काकड्याची मजा घ्यायची तर झोपेची मजा घेतलेली चालेल का? आणि जो झोपेची मजा घेतो त्याला काकड्याची मजा कळेल का? आणि बोलतो काय काकड्याची मजा, त्याला नाथ मंदिरात पाहिजे, खाली काकडा चालून पहिल्या माळ्यावर झोपायचं. याला व्याघात म्हणतात. एक जण म्हणाला, 5 वर्षांची म्हातारी मेली. 5 वर्षांची असेल तर म्हातारी असेल, आणि म्हातारी असेल तर 5 वर्षाची असेल. जो महात्मा एकांतात महिन्याची अनुष्ठानं करतो आणि तोच महात्मा सकल समाजाला घेऊन मोठमोठ्या संस्था, मोठमोठ्या व्यवस्था उभ्या करतो, हे कसं जमतं? हा उत्सव त्या आश्चर्याला प्रणाम करण्यासाठी. रामदास बाबा मनसुख उगाच बोलत नव्हते. सावळाराम महाराजांनी आगरी समाज वारकरी केला म्हणजे वाघाला गवत खायला लावलंय. हा पराक्रम आहे, हा पुरुषार्थ आहे. मग एकांत प्रिय आहे आणि तेच जीवन सामाजिक पण. असं कसं काय? हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, हेच बरोबर आहे. म्हणजे साधू एकांत प्रिय असतो, पण एकांत प्रिय असला तरी साधू हा कधीही लोक उपेक्षा करणारा नसतो. लोक उपेक्षा हा शब्द मी सदाशिव पेठेतून सांगितलाय. आपल्याकडे त्याला एक छान नाव आहे. माणूस लोक उपेक्षा करणारा नसावा. हे कळलं का तुम्हाला? वाटत नाही. सोपं सांगू, माणूस घाण्याने पाहिजे. काही लोकांना माणूसच सहन होत नाही, तो व्यक्त पण होतो. त्याला पाहिल्यावर माझी शीर उभी राहते, बसव तिला उभी राहते, ह्याला उभी राहते. भगवद्गीता 12व्या अध्यायात काय सांगते बाळानो? हा, कृष्णा बोल. कृष्ण काय बोलला? यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते जया. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च. याचा सोपा अर्थ सांगू, तो लोकांना कंटाळत नाही आणि लोक त्याला कंटाळत नाही जो देवाचा भक्त आहे. याच्यात 2 बाजू आहेत. आपण लोकांना कंटाळू नये, पण दुसरी बाजू काय? लोकांनी त्याला कंटाळू नये. काही महाराज असे राहतात, तारीखच देत नाही कोणाला.
आपल्याला जमत नाही यायला, जा. म्हणजे हा लोकांना कंटाळतो. आणि दुसरं, अरे तुम्ही लावा एकदाच, माझं काही बघू आपण काय असेल ते. पंगत बिंगत देऊ लागला तर लोक म्हणतात तुम्ही तसेच याल, पण ऐकणारे पैसे देऊन आणावे लागतील. त्याच्यापेक्षा एकाला देऊन बाकी तशीच येतात. मग जीवन कसं पाहिजे ते आपल्याला कंटाळले नाही पाहिजेत, आणि ती व्यक्ती आपल्याला कायम हवी हवीशी वाटली पाहिजे. अट्रॅक्शन इज लाईफ, डिट्रॅक्शन इज डेथ. आकर्षण हेच जीवन आहे, अपकर्षण हा मृत्यू आहे. काही माणसं मरायला मरायची गरज नसते, आणि काही माणसं मरून मरत नसतात. परत बोलतो, काही माणसं मरायला मरायची गरजच नाही, ती जिवंत असून पण गेलेलीच असतात, कोणाच्या हिशेबातच नाही. कधी चांगल्या कामात न उतरलेली माणसं अशा कॅटेगरीतली आहेत. आणि काही माणसं जर चांगली असतील, सात्विक असतील, ती निघून जातात, पण स्मृतीत कायम आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाय. महाराज भौतिक देहाने नसले तरी प्रत्येकाच्या हृदयात आज ते प्रतिष्ठित आहे. आज ते प्रतिष्ठित आहे. मला म्हणायचं तात्पर्य आणि काय आहे, संत चरित्र यासाठी आवश्यक आहे की या अविश्वसनीय सिद्धांताचा तो दृष्टांत असतो. काळ कलियुगातला आहे, लोकांना कसं काय विश्वास बसेल. हो, असं कुठं असतं काय, टाळ हिसकून घेतले तरी पण कीर्तन केलं. महाराजांना तर कसल्या कसल्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय. एका गावामध्ये मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं कीर्तन होतं. आता काही कीर्तनाचे अभंग ठरलेले असतात, तोच अभंग घ्यावा लागतो. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं कीर्तन महाराजांनी अभंग घेतला, उभारीला हात. जसा अभंग घेतला तसे 4-5 जण आले. अरे हो काँग्रेसचा बुवा आहे बोलतो. आता अभंग काय घेतला, उभारीला. म्हणजे उद्या एखाद्या महाराजांनी जर वचन आहे का कमळापती घेतलं तर लोक म्हणतील हे घुसखोर आहेत. पण तुकाराम महाराजांनी कोणत्याच पक्षावर अन्याय केला नाही. शब्द हा निर्वाणीचा बाण. कोणावरच अन्याय. तृणमूल काँग्रेस सुद्धा सोडली नाही. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकट. आणि त्याहून वाईट आणि भयानक काय माहितीये का, त्या लोकांनी महाराजांचं ते कीर्तन होऊनच दिलं नाही, बंदच पाडलं. पण तरी महाराज शांतपणे आपलं काम करत राहिले. हे पटण्यासारखं नाही आहे ना, ॲबनॉर्मल वाटणार आहे, पण महाराज ते जगले. सिद्धांताचा दृष्टांत सावळाराम महाराज आहे. किती झाले? हा, कसे काय 3 झाले? पार 5:30 झाले. शेवट सांगतो आणि शेवट करतो. ज्याला समाजाचं चित्र व्यवस्थित तयार करायचं असेल त्याला संतांचं चरित्रच समाजासमोर ठेवावं लागेल. आपल्याला काढायचंय चित्र चांगलं, आणि चरित्र आपण कोणती निहाळतो जरा बारीक विचार करा. आयुष्यामध्ये जर तुम्हाला रिअल मध्ये काही करायचंय, तो गुंतलाय रील मध्ये. माझी शासनाला विनंती आहे, कायदा सुव्यवस्थेवरचा खर्च वाढवण्यापेक्षा तुमचं जे आंतरजाल आहे, ज्याला मराठीत इंटरनेट म्हणतात, त्याच्यावर पहिले नियंत्रण आणा.
खरं कळाल्यावर एवढं आणखी आत जायची काय गरज आहे? एक शोधा, तुम्हाला 1000 व्हिडिओ सापडतील. एक चांगला व्हिडिओ शोधायला गेलेला इंटरनेटचा माणूस काय काय बघतो आणि या सगळ्या गोष्टीचा त्याच्या चरित्रावर परिणाम होतो. इथून पुढे निरागसपणा सूक्ष्मदर्शकातून नाही तर दुर्बिणीतून शोधावी लागणार आहे. सगळं जग सुधारणार नाही. चांगल्या माणसात राहणं पसंत करा. तुम्ही किती ब्रँडेड वस्तू वापरता हे महत्वाचं नाही. ब्रँड आता माणसांचा शोधावा लागणार आहे. ज्याचे पाय भाजतात त्याने अख्ख्या पृथ्वीवर कातडं नाही अंतरायचं, पायात जोडे घालायचे हाच उपाय. पहिल्यांदा आपली यादी दुरुस्त करा. प्लीज रिफ्रेश युअर फ्रेंड लिस्ट. तुमच्या मित्रतेची यादी पहिली पवित्र करा. याचा अर्थ काय? चांगल्या चरित्राच्या सन्निध पोहोचा. चांगला माणूस त्याच्या चांगुलपणाने आपल्यात तो चांगलेपणा प्रविष्ट करील. श्रोते हो, संत महात्म्यांना माहिती आहे या जगाला जर चांगलं काही घडवायचं असेल तर यांच्या पुढ्यात पहिल्यांदा चांगली चरित्रच ठेवली पाहिजे. पूर्वी खेड्यापाड्यांमध्ये पोथ्या चालायच्या, आता त्या पोत्यात आहेत आणि म्हणून आपण गोत्यात आहेत. काय होतं त्या पोथ्यांमध्ये? हरिविजय, रामविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप या ग्रंथातून दिव्य चरित्र आपल्या नजरेसमोर सतत यायची आणि त्याचा परिणाम माणसं सात्विकतेला पूजत चालायची. सदाचाराला प्रतिष्ठा होती. जेव्हा आपल्याला सातत्याने चुकीच्या गोष्टी दृष्टोत्पत्तीला पडतात, नकळत त्यांचा प्रवेश आपल्यात कधी होतो आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि ज्यांच्या प्रतिष्ठा बाधित झाल्या त्याच्या उत्थानाच्या शक्यता संपल्या. जसं कधी कधी महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी दुसऱ्याला सांगतो, छी तू तुझ्या जिंदगीवर सिगारेट पित नाहीस. महाविद्येचा लय आहे तिथं. महाविद्यान भलत्यात लय विद्या शिकून येत होतो. वाईट वाटतं कधी कधी. एखाद्या मंदिराच्या बाजूने गेल्यावर एखादी आरती किंवा एखादा श्लोक तरी ऐकायला येतो. आज विद्यालय आणि कॉलेजेस काय हाल आहेत. अख्ख्या जगातल्या सगळ्यात घाणेरड्या शिव्या कॉलेज कॅम्पसमध्ये. मला वाटतं सिलेबस पहिले धुवून काढला पाहिजे. तिथं वामन बाबा, सावळाराम बाबा ही चरित्र शिकवली पाहिजेत. सदाचारी होणं हे पहिलं टार्गेट आहे. आता तो कुठली पदवी मिळून कुठला जॉब करील आणि जर त्याच शिव्या घरच्यांना देईल, उपयोग काय होईल? आपल्या मुलाला काही होण्याचा अट्टास नंतर करा, पहिल्यांदा तो साधू झाला पाहिजे याचा आग्रह धरा. नाहीतर तो अनेक गुणांनी, कला विद्यांनी युक्त होईल, पण त्याच्यामध्ये जर सद्भावना नसेल तर ते तुमच्या काय उपयोगाचं आहे? म्हणून आपण संत चरित्राचा आश्रय केला पाहिजे. सगळ्यात शेवटचं कारण सांगून थांबतो. आपण जे जे श्रवण करतो ना, त्या श्रवणीय विषयाप्रमाणे आपलं मन बदलतं. हा, मन बदलतं नवल नाही. जे आपण ऐकतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतो. साधारण 20 वर्षापूर्वी एक मराठी भाषेतला चित्रपट आला होता. 5 वर्षे चालला तो थिएटरला. अख्खा महाराष्ट्र रडत होता. सापडली एकदाची. पक्या कोपऱ्यात ठेवली होती कपाटात. काय? साडी. कुठली? तो पिक्चर पाहिला की रडतच सगळे बाहेर आले पाहिजे. बरं, जिची दया यायची ती कोण? हा, अलका कुबल. ती ठाण्याला राहायची. ती मच्छी आणायला जर गेली ना तर ते आपल्या कोळीन मावशा म्हणजे, दे ग दे, हिला जरा जास्त, तिची सासू लय खराब आहे ती. आता याच्यात उषा नाडकर्णीचा काय दोष?
कर्णोपकरणी पसरलंय नाटक. मला काय म्हणायचंय, तिथं जे काही आहे ते चरित्र चाललंय, पण माणसं रडतात हे तर खरं आहे ना. म्हणजे त्या चरित्राला आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपणच त्यातला एक भाग होतो आणि ते चरित्र आपल्या मनावर परिणाम करतं, आपल्या शरीरावर परिणाम करतं. हे ऐकणं साधं समजू नका. छोटासा किस्सा आहे. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे कीर्तन चालायची, म्हणजे उभ्याने कोणी कथा सांगायचं काय ते ऐकायला जायचे. आता लहान मुलांना फार उत्सुकता. एक दिवस त्या कीर्तनकाराने हनुमानाचं चरित्र सांगितलं. जिमिया मोग रघुपती कर बाणा, जिमिया मोग रघुपती कर बाणा, यही भाती चले ओ हनुमान, जिमी अमोघ पती करबाना, यही भाती चले ओ हनुमान, जिमी अमोघ रघुपति करबाना, यही बाती चले हो हनुमान. राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. जिमिया मोग रघुपति करबाना, यही बाती चले हो हनुमान, जिमिया रघुपति करबाना, यही बाती चले हो हनुमान. हनुमानजींचं चरित्र. शनिवार आहे म्हणून नाही सांगत आहे मी महाराज. आपला ध्वज हनुमानाचा आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, म्हणजे ध्वजस्तंभ, ध्वजावर हनुमानजी. आज देणगी पण हनुमान ठोंबरेंची आली. हा बरोबर आहे ना. ते हनुमान महाराज आले का? या महाराज, दिवसच हनुमानाचा, शनिवार. ते हनुमानाचं चरित्र चाललं होतं. आता लहान मुलांना फार क्युरिओसिटी, फार उत्सुकता, त्यांना काहीतरी विशेष करायचं. काय झालं, ते कीर्तन झाल्यावर भेटले. हो महाराज, म्हणे काय ते हनुमान कुठं भेटेल? कीर्तनकारांची मोठी पंचायत. एक तर ते कुठून तरी टिपणं पाठ करून कोणाचं तरी युट्यूबवर ऐकून आलेले राहतात, आणि त्याच्यातला काही प्रश्न विचारला तर नको पंचायत. ते म्हणाले ते हनुमान कुठं भेटेल? ते आता पोरांना प्रश्न काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. ते एकाने सांगितलं, कीर्तनकारांनी सांगितलं त्यांना, केळीच्या बागेत भेटतो हनुमान. आता ते स्वामी विवेकानंद होते, ते गेले ना केळीच्या बागेत, अख्ख्या बागा चौचलतायत, हनुमान भेटेल. इकडं पार सायंकाळ झाली, कशाचा तपास नाही. ते भुवनेश्वरी देवी शोधायला लागली, पोरग गेलं कुठं, पोरग गेलं कुठं. पार रात्री 10 वाजता सापडला. हा बाबा त्या केळीच्या झाडाखाली बसलेला. आईने विचारलं, इकडं काय करतो? म्हणे हनुमानाची वाट पाहतोय. म्हणे इकडं कसं काय हनुमान? नाही, आज येईल, शनिवार आहे. तुला कोणी सांगितलं? म्हणे कीर्तनात ते बाबा बोलले. काय? मी त्यांना विचारलं, तुम्ही ज्याची गोष्ट सांगितली तो हनुमान कुठं भेटेल? त्यांनी सांगितलं केळीच्या बागेत. मला काय म्हणायचं आहे, त्या चरित्राचं श्रवण झालं की त्याचा शोध सुरू होतो. मला असं वाटतं
सावळाराम बाबांच्या चरित्राच्या श्रवणाने आपल्या जीवनात त्यांना कसं स्थापित करता येईल आणि त्याने आपलं जीवन पांडुरंग प्रिय कसं करता येईल त्यासाठीची महाराजांची चरित्रकथा आपण गात आहोत, तिचा आस्वाद घेत आहोत. महाराजांचं चरित्र का ऐकावं याची कारणं मी आज तुम्हाला सांगितली आणि ही कारणं माहीत झाल्यावर ते आता कसं ऐकावं ते उद्यापासून सांगेन. महाराजांचा जन्म, त्यांची प्रापंचिक वाटचाल या सगळ्या प्रकरणाला, प्रसंगाला आपण 3 दिवसांची वेळ दिलेली आहे आणि ती वेळ 3 दिवसांची असली तरी 3.5ची आहे. थोड्या तांत्रिक व्यवस्थेने विलंब झाला, परंतु आपण उद्या सगळे उपक्रम वेळेत होतील. 3:30 वाजता बरोबर इथे पोहोचा. त्याच्यापेक्षा जाऊच नका ना, आपण व्यवस्था करू पाहिजे त्या आरामाची. 5 दिवस बाबांच्या नावावर समर्पित असले पाहिजे. येताना आपल्या लहानग्यांना घेऊन या, नाही घेऊन येता आलं तर इथले फोटो तरी काढून न्या. महाराजांचा जीवनपट, पलीकडे ग्रंथसंपदा आहे, जाताना एक एक पुस्तक आपण नेलं पाहिजे. महाराजांच्या प्रती आहेत, आरोग्य व्यवस्था सुविधा उपलब्ध आहेत. या सगळ्याचा आपण सर्वांनी छान लाभ घ्यावा. आज सायंकाळचं कीर्तन ही अत्यंत गोड आणि मधुर आहे. सायंकाळी कीर्तन आहे म्हणण्यापेक्षा कीर्तन कसं असावं हे सायंकाळी बघायला आपल्याला येता येईल. जे उरलेत घरी त्यांना पण फोन करून सांगा, यूट्यूबवरच किती दिवस पाहाल, या इथे एकदाचा उद्या आनंद घ्या. सगळ्यांना इथपर्यंत बोलवा. आणि आपण सगळे आलात, हे बघा, बागेमध्ये पाईपलाईन किती पण मोठी टाकू द्या, परंतु ती काय पाईपलाईन बघायची असते का? त्या पाण्यावर फुललेला मळा बघायचा असतो. हे सगळे आहे, हे पाईपलाईन आहे. आणि तुम्ही भाविक त्या बगीच्यातली फुलं आहात. तेव्हा आपल्या सर्वांना पुढच्या सगळ्या उपक्रमांचं आग्रही निमंत्रण. मला माहिती आहे लग्न फार आहेत, पण तिथं लई गुंतायचं नाही, कारण तिकडे एक ट्रिक वापरायची, तोंड दाखवून येणे, जे आपण नेहमी करतो तेच. एक फोटो काढायचा, परत आपलं इथं. अशा प्रकारचं हे निमंत्रण, आवतन आपल्यापर्यंत देतो. आपल्या सर्वांच्या द्वारा हे निमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचावं आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जाता जाता भानुदास महाराजांची आपण धून ऐकू, आरती करून थांबू. हरिपाठ लगेचच सुरू होईल, जो बरोबर 6:45 पर्यंत थांबेल आणि बरोबर 7 वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. श्री गुरु सावळा रामायण मा, जय हो. सद्गुरु सावळा रामायण मा, सावळा रामायण मा, जय हो. सद्गुरु सावळा रामायण मा, श्री गुरु सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, श्री गुरु सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, श्री गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, भगवान सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, भगवान सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, परम पूज्य सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, माऊली सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, माऊली सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, सद्गुरु सावळा रामायण मा, भगवान सावळा रामायण मा.
नमा सद्गुरु सावळा रामाय नमा गुरु सावळा रामाय नमा गुरु सावळा रामाय नमा गुरु सावळा रामाय नमा सद्गुरु सावळा रामाय नमा सद्गुरु सावळा महाराज की जय. सर्वांनी आरतीसाठी उभं राहावं आपल्या जागी. आपल्याला हे कागद मिळालेले आहेत, सोबत ठेवा. त्याच्यात पत्रिकाही आहे आणि मध्ये आरती आहे. विष्णुदादांच्या शुभ हस्ते ही आरती संपन्न होईल. कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवां भवामि सहितं नमामि समर्पयामि. जय देव जय सद्गुरुनाथा. वामन बाबा चरणी देवी तो माता जय देव स्थावर बांध साधे जय कमळ तैसे हृदयावे भक्ती ज्ञान वैराग्य छया करी मोक्ष साधकाचे प्रबोधन केले. जय देव रामकृष्ण गुरुआत्मे प्रपंच उठविले नैसोजी विभागाने मनवत राबिले करवले ग्रामे वास्तव्य केले सन्मार्गे राहुणी जडवळ धरले. जय देव फाल्गुन शुद्ध ज्ञान केले हरिपाठ समय ब्रह्मानंदे रंगले सायमुनी कृतवृत्य झाले दैवयोगे सावळे श्री गुरुचरण पावले. जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव आरती सावळा रामा साक्षाचे तुकारामा कीर्तनाचा अवतार वेदी समा वैकुंठ धामा आरती सावळा रामा. ग्रामी जन्म वामन बाबांचा अनुग्रह भंडारा क्षेत्रे साधना ग्रंथाचा संग्रह व्याघ्र रूपे दर्शन दिले देवे गेले पूर्ण काम आरती सावळा रामा रामश्री तुकारामा कीर्तनाचा अवतार वेणी सम वैकुंठ धाम अव्यात परिश्रम देह अखंड जिजविला आळंदी पंढरी नेहोरी जन भक्ती मन केला ईश्वर निठाई संत वाडा भक्तधामा आरती सावळा रामा साक्षात श्री तुकारामा कीर्तनाचा अवतार येदिन सम वैकुंठ धाम षष्ठीद्वय उत्सव केरुणी खेडी संतरोण नाम जप मौन भजने अळविला पंढरीचा रान माघ पौर्णिमा साधेले प्रयाण केले निज धामा आरती सावळा रामा साक्षात श्री तुकारामा कीर्तनाचा अवतार येदिन सम वैकुंठ धामा आरती सावळा रामा साक्षात श्री तुकारामा मंदिर चरण
चहापानानंतर लगेचच सर्वांनी हरिपाठामध्ये सहभागी व्हायचं आहे. हरिपाठ मंडळांना विनंती आहे की आपण संत सावळाराम बाबा सर्व भगिनी हरिपाठ मंडळ त्वरित हरिपाठाची व्यवस्था करावी. स्वयंसेवकांना विनंती आहे व्यासपीठातली पुनर्रचना करून घ्या. नाही म्हणणारे वर, बाकीचे खाली. साऊंड चेंज करायला लागतं. मध्ये काय आणू नका दुसरं. इथेच म्हणणारे इथं पाहिजेत, बाकीचे तिकडे.